नमस्कार मित्रांनो, 2018 साली रिलीज झालेली रोबोट 2.0 ही मूवी तुम्ही पाहिलीच असेल, ज्यामध्ये फेवरेट रजनीकांत आणि अक्षय कुमार यांनी अभिनय केला होता। ही एक सायन्स फिक्शन मूवी होती। जर तुम्ही पण ही मूवी पाहिली असेल तर तुम्हाला आठवत असेल की या मूवीमध्ये एक संदेश दिला गेला होता। मित्रांनो, मूवीमध्ये असं दाखवलं होतं की सेलफोन टॉवरपासून निघणाऱ्या रेडिएशनमुळे माणसांवर तसेच पक्ष्यांवर खूप वाईट परिणाम होतो। एवढेच नाही, या मूवीमध्ये असंही दाखवलं होतं की सेलफोन टॉवरमुळेच पक्ष्यांची संख्या आपल्या देशामध्ये कमी झाली आहे। आता या गोष्टीमध्ये किती सत्य आहे आपण हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चला सुरू करूया। तर मग आता काय आहे हे रेडिएशन? मित्रांनो, रेडिएशन ॲक्च्युली रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ज आहेत। तुमचा मोबाईल जेव्हा 3G 4G किंवा कॉलिंगचा फंक्शन यूज करतो तेव्हा तो टॉवरशी कम्युनिकेट करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करतो। फ्रिक्वेन्सी वेव्ह एक प्रकारे रेडिओ मॅग्नेटिक वेव्ह असते। आता हे समजवण्यासाठी तुम्हाला 11वी-12वीची पुस्तकं उचकून पाहावी लागतील। तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डपासून तयार होते। ही एक एनर्जी प्रोपॅगेशनची पद्धत आहे, म्हणजेच एनर्जी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहोचवण्याची पद्धत। हे तुम्हाला नॅचरली आणि आर्टिफिशियली खूप ठिकाणी पाहायला मिळेल। याचे सर्वात चांगले एक्झाम्पल म्हणजे आपली लाईट। लाईट स्वतः एक इलेक्ट्रॉनिक वेव्ह आहे। तुम्हाला जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आठवत असेल मित्रांनो, तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला क्लासिफाय त्याच्या फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ पाहून केलं जायचं। ती वेव्ह जिची सर्वात जास्त वेव्हलेंथ असते तर ती वेव्ह म्हणजेच रेडिओ वेव्ह असते। याची वेव्हलेंथ काही मीटरपासून काही किलोमीटरच्या दरम्यान असते। त्यानंतर येते मायक्रोवेव्ह, ज्याची वेव्हलेंथ काही सेंटीमीटरपर्यंत असते। तुम्ही जो मायक्रोवेव्ह किचनमध्ये यूज करता त्याच्यामध्ये देखील मायक्रोवेव्हचा वापर केलेला असतो। यामध्ये मायक्रोवेव्हला एका ठिकाणी केंद्रित करून हीट तयार केली जाते। त्यानंतर येते आपली इन्फ्रारेड वेव्ह, जी आपल्या टीव्हीच्या रिमोट कंट्रोलमध्ये देखील वापरली जाते। यानंतर येते आपली विजिबल लाईट, ज्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता। याची वेव्हलेंथ 350 ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असते। यामध्ये वेगवेगळ्या कलरची वेगवेगळी वेव्हलेंथ असते। यानंतर येते UV रेज। आता इथूनच फ्रिक्वेन्सी खूप हाय होण्यास सुरुवात होते। UV रेज नंतर एक्स रेज आणि त्यानंतर गॅमा रेज। तर या विजिबल लाईट नंतर येणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत आणि इथूनच खरा प्रॉब्लेम चालू होण्यास सुरुवात होते, कारण यांची फ्रिक्वेन्सी एवढी हाय आणि वेव्हलेंथ खूप लहान होत जाते की त्यामुळे एखाद्या मॉलिक्यूलच्या आतमधील जो केमिकल बॉन्ड असतो तो देखील ब्रेक होऊ शकतो। म्हणूनच यांना आयोनायझिंग रेडिएशन म्हटलं जातं। मित्रांनो, नॉन आयोनायझिंग रेडिएशन मानवासाठी आणि प्राण्यांसाठी खूप धोकादायक असते, कारण ही आपल्या DNA मध्ये जाऊन आपल्या DNAच्या केमिकल बॉन्डला देखील तोडू शकते, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेच्या सेल्समध्ये म्युटेशन होईल आणि इव्हेंच्युअली आपल्याला त्याच्यामुळे कॅन्सर देखील होऊ शकतो। तर जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची असते तेवढीच ती धोकादायक होत जाते। जसं की न्यूक्लिअर मटेरियलपासून निघणारी जी रेडिओ ॲक्टिव्हिटी असते ती सर्वात जास्त धोकादायक असते, कारण त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी आणि पॉवर खूप जास्त असते। तर मग आता प्रश्न असा उठतो की विजिबल लाईटच्या अगोदर ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्यांना नॉन आयोनायझिंग रेडिएशन म्हटलं जातं। तर या नॉन आयोनायझिंग रेडिएशन किती धोकादायक आहेत मानवासाठी आणि प्राण्यांसाठी? सायंटिफिकली मित्रांनो, अजूनपर्यंत या गोष्टीवर कुठलंही कन्क्लुजन निघालेलं नाही आहे। काही रिसर्च हेही सांगतात की जर तुम्ही नॉन आयोनायझिंग रेडिएशनच्या हाय एक्सपोजरमध्ये खूप वेळ राहिलात तर नॉन आयोनायझिंग रेडिएशन तुमच्यावर इफेक्ट करू शकतात। तसेच इतर रिसर्च हेही सांगतात की या नॉन आयोनायझिंग रेडिएशनमुळे मानवावर तसेच प्राण्यांवर कुठलाही प्रभाव किंवा इफेक्ट होऊ शकत नाही। सायंटिस्ट आणि एक्सपर्ट सांगतात की नॉन आयोनायझिंग रेडिएशन डेफिनेटली तुम्हाला म्युटेशन आणि कॅन्सर नाही करू शकत, त्या मेकॅनिझमप्रमाणे ज्याप्रमाणे आयोनायझिंग रेडिएशन करू शकते। रिसर्च अजूनही चालू आहे मित्रांनो। मायक्रोवेव्ह तुम्ही पाहिला असेल, ज्यामुळे तो हीट करू शकतो। यामध्ये मायक्रोवेव्ह एका जागी एकत्रित करून
हीट तयार केली जाते। अगदी अशाच प्रकारे जर ही हीट मानवाच्या त्वचेवर पडली तर त्वचा नक्कीच जळू शकते। जर तुम्ही जास्त वेळ एक्सपोजरमध्ये राहिलात तर तुम्हाला या नॉन आयोनायझिंग रेडिएशनमुळे बर्न्स देखील होऊ शकतात। हेच कारण आहे मित्रांनो, ज्यामुळे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीजने एक लिमिट सेट केली आहे तुमच्या मोबाईलसाठी आणि सेलफोन टॉवरसाठी। त्यांना असं व्हावंसं नाही वाटत की जे नॉन आयोनायझिंग रेडिएशन यांच्यापासून निघतील त्यामुळे हीटिंग इफेक्ट्स एवढे वाढतील की लोकांची त्वचा यामुळे जळेल। यामध्ये अमेरिकाची एजन्सी FCCने त्यांची लिमिट 1.6 वॅट्स पर किलोग्रॅम मोबाईलसाठी ठेवली आहे, म्हणजे यापेक्षा रेडिएशन जास्त नसली पाहिजे। मित्रांनो, हे लिमिट कितीतरी पटीने कमी आहे, ज्यामुळे ॲक्च्युली हीटिंग इफेक्ट्स तयार होतील। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे तुम्ही पाठीमागच्या 20-30 वर्षांचा डेटा पाहू शकता। यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की जेवढे काही मोबाईल युजर्स आहेत त्यांना मोबाईलमुळे कुठलाही आजार जसे की स्किन कॅन्सर वगैरे झालेला नाही आहे, आणि जरी याचा काही अजून इफेक्ट असता तर तो आपल्याला कुठल्या तरी आजारामध्ये नक्कीच दिसून आला असता। यामध्ये सर्वात मोठं उदाहरण म्हणजे या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता की जे लोक जास्त स्मोकिंग करतात त्या व्यक्तींना सर्वात जास्त कॅन्सर झालेला आहे। उदाहरण घ्यायचं झालं तर चीनमध्ये जवळपास 50% पुरुष स्मोकिंग करतात, त्यामुळे तिथे लंग्स कॅन्सरचं प्रमाण खूप आहे। आणि हीच सेम गोष्ट तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमध्ये पाहायला मिळेल, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया असा देश आहे जिथे सर्वात जास्त स्किन कॅन्सर पाहायला मिळतात, कारण तेथे राहणारी जी लोकं आहेत ती सर्व ॲडॅप्टेड आहेत, म्हणजे ते UK वरून स्थलांतरित झालेली लोकं आहेत। आणि ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात जास्त कडाक्याचे ऊन पडते, तसेच त्या लोकांच्या स्किनचा कलर सफेद असल्यामुळे तो त्या ठिकाणी ॲडॅप्टेड नाही आहे। आणि तसेच जो काही ओझोन होल आहे तो देखील ऑस्ट्रेलियाच्या एकदम जवळ आहे, ज्यामुळे रेडिएशनचं प्रमाण त्या ठिकाणी वाढते। तर ओव्हरऑल मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो की तुम्हाला घाबरून जायची काही गरज नाही आहे, कारण सेलफोनमुळे तुम्हाला कुठलाही हार्मफुल इफेक्ट होणार नाही। याच्यापासून खूप कमी चान्सेस आहेत, पण जर तुम्हाला रेडिएशन कमीत कमी ठेवायचं असेल तर तुम्ही कॉलवर बोलताना आपला मोबाईल कानापासून दूर ठेवत चला। डेफिनेटली सेलफोन कमीत कमी यूज केला पाहिजे, कारण यामुळे लोक ॲडिक्टेड होत चाललेले आहेत। खरं तर ॲक्च्युली मागील 20-30 वर्षांमध्ये पक्ष्यांच्या संख्येमध्ये खूप कमी आले आहे। तर मग काय रिझन्स असू शकतात या पाठीमागे, चला जाणून घेऊयात। अँथ्रोपोलॉजिस्टच्या नुसार सेलफोन टॉवर्सला एक कारण सांगितलं जात आहे, पण सायंटिफिकली कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स यामागे मात्र पाहायला मिळत नाही। म्हणजे अजून काही कारण आहेत ज्याच्यामुळे बर्ड्सची संख्या कमी झाली आहे। याच्यामध्ये सर्वात मोठं कारण म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर। एक्सपर्टच्या नुसार जे काही पेस्टिसाइड यूज केले जातात शेतीसाठी, त्यामुळे जे काही इन्सेक्ट आहेत त्यांची पॉप्युलेशन कमी होत चाललेली आहे, आणि हेच पक्ष्यांचं मेन खाद्य असल्यामुळे त्यांना ते खाद्य भेटत नाही। बहुतेक त्यामुळेच पक्ष्यांच्या संख्येमध्ये कमी झाली आहे। खरं तर ॲग्रिकल्चर हे एक मोठं कारण आहे या पाठीमागे। आता इथे मी शेतकरी राजावर आरोप करत नाही आहे, तर पेस्टिसाइड बनवणाऱ्या कंपन्यांवर करत आहे। तुम्ही हा चार्ट पहा, यामध्ये तुम्हाला कळेल की पेस्टिसाइड यूज केल्यामुळे जे कीटक आहेत ज्यांना पक्षी खातात त्यांची संख्या किती कमी झाली आहे, तुम्हाला या चार्टमधून कळेल। अजून बरेच उदाहरण आहेत, जसं की अर्बनायझेशन, डिफॉरेस्टेशन हे देखील मेन फॅक्टर आहेत। खरं तर समाजामध्ये सत्य घटनेवर आधारित मूव्ही बनायला हव्यात, त्यामधून लोकांना एक स्ट्रॉंग मेसेज गेला पाहिजे, जेणेकरून लोकांना कळेल की या पाठीमागचं सत्य नक्की काय आहे। खरं तर मित्रांनो, अशा मूव्ही बनवणं ज्याच्या पाठीमागे काही सायंटिफिक रिझन नाही, कुठलाही पाठपुरावा नाही, हे सर्व समाजाला भरकवण्याचं काम आहे मित्रांनो। बाकी तुमचं या सगळ्याबद्दल काय विचार आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत